नवी गोष्ट आहे की ऑनलाईन विक्री होणाऱ्या अन्नपदार्थाबरोबर परवाना क्रमांक प्रत्येक ठिकाणी लागेल, कॅलरीची माहिती लागेल, ॲलर्जींची माहिती लागेल आणि जेवढे त्यांचे किचन असेल तर प्रत्येक किचनला इंडिव्हिज्युअल परवानगा त्यांना घ्यावा लागेल. मोठ्या ज्या आस्थापना आहेत, पर्टिक्युलरली 50 करोडच्या वरच्या ज्यांचा टर्नओव्हर आहे, त्यांनी फसाईच्या मान्यताप्राप्त ज्या संस्था यांच्यापर्यंत पासून हे ऑडिट बंधनकारक आहे, त्यांना ऑडिट करून घेणं. इयरली त्यांनी ते मॅन्डेटरी ऑडिट पूर्ण सगळ्या प्रोसेसेसचं हे करणं अपेक्षित आहे. ह्याही गोष्टी आपण करतोय. तर हे करण्यासाठी काय आवश्यकता आहे, तर हे करत असताना आमचा उद्देश ह्या संस्थांना, हॉटेलधारकांना किंवा व्यावसायिकांना थ्रेट करणं नाही आहे. तर आमचा उद्देश आहे की प्रामाणिक व्यवसायांना संरक्षण द्यायचं आहे आणि नियमन करणाऱ्यावरती कठोर कारवाई करायची, हा आमचा उद्देश आहे. त्याचं कारण हे पूर्ण लाईफ नागरिकांच्या जीवनाशी हे पूर्णपणे निगडीत आहे. अगदी लहानात लहान बाळापासून तर वयोवृद्ध माणसापर्यंत याचा डेली संबंध येत असतो. आणि म्हणून फक्त हा केवळ एक कारवाईसाठी नसून राज्यातील प्रामाणिक व जबाबदार अन्न व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी सुद्धा आहे. नियमांचे पालन करणाऱ्या आस्थापनांना ग्राहकांचा विश्वास वाढेल आणि संपूर्ण क्षेत्राची गुणवत्ता उंचावेल, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे.